मराठा आरक्षण मिळाल्यामुळे तुम्ही जे गावात जल्लोष केलाय याबद्दल काय सांगा? जल्लोष करण्याचं कारण या ठिकाणी आज म्हणजे अतिशय आनंदाचा दिवस या ठिकाणी धर्मशास्त्रानुसार सांगितलं तर आनंदाचे डोळे आनंद तरंग अतिशय आनंद या ठिकाणी आम्हाला झालेला आहे। तो याचा झालेला आहे आरक्षण तर मिळालेलंच आहे, परंतु आमचा जो काय मराठा समाज आहे तो संघटित झालेला आहे पहा। आणि प्रत्येक गाव पातळीवर आम्ही या ठिकाणी जे काय समाजासाठी डोळसपणे काम करणारे तरुण वर्ग आहे, विशेष करून तरुण वर्गाने या ठिकाणी या गावातल्या आनंदाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आज या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतोय। आनंदाचं दिवस हे फक्त मनोज जरांगे पाटलामुळं हा समाज या ठिकाणी एकत्रित आलेला आहे आणि म्हणून या समाजाला मिळालेलं हे आरक्षण हा सर्व विजयी लढा हा मराठ्यांचा आहे। ज्यावेळेस तुम्ही मराठा आरक्षणचा जल्लोष करत होता त्यावेळेस स्थानिक पुढाऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे लक्ष दिसले। काय झालंय, एक पिढी जी पिढी गुलामगिरीकर झुकलेली होती, बहुजनातलीच एक पिढी गुलामगिरीकर झुकल्यामुळं आज मराठा समाजाला या ठिकाणी भीक मागण्याची वेळ फक्त या स्थानिक जे गुलामगिरी करणारी पुढारी आहे त्यांनी हा बदल या ठिकाणी केला पाहिजे की राजकीय गुलामगिरी सोडून द्या आणि मराठी म्हणून आपल्याला या ठिकाणी एकत्र यावं लागणार आहे। आपल्या जातीचे प्रश्न हे सोडावं लागणार आहे। आता मागच्या पिढ्या वेगळ्या होत्या, ज्यांना 50-100 एकर जमिनी होत्या, आज 1-1, 2-2 एकरावर मराठी येऊन थोपलेले, पण पुढाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे। पण तरुण वर्ग या ठिकाणी सक्रिय झालेला आहे, त्याच्यामुळे असं काही विषय नाही। आणि ज्यावेळेस प्रभू श्रीरामाने या लंकेवर आक्रमण केलं तर त्यावेळेस वानर सेनाच त्यांच्या बरोबर होती आणि जरांगे पाटलांनी ते चेरले आणि महाराष्ट्रातली वानर सेना जरांगे पाटला बरोबर आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी भविष्यात मराठ्यांची विजय हे निश्चितच ठरलेले आहे। आता पुढं तुम्हाला काय वाटतं का ज्यावेळेस मराठ्यांना आरक्षण मिळालंय या आरक्षणामुळे काय स्थानिक पुढाऱ्यावर परिणाम होईल का? 100% या ठिकाणी मराठा हा परिवर्तनाच्या दिशेत आहे आणि घराणेशाही मोडीत निघली पाहिजे। कारण घराणेशाहीमुळे यांना समाजाचे प्रश्न, राजकारण हा धंदा होऊन बसलाय आणि धंदा असल्यामुळं त्या धंद्यात ते नफाच बघणार ना, त्याच्यामुळं राजकारण जे धंदा म्हणून पाहतात त्या पुढाऱ्यांना मात्र या ठिकाणी मराठा समाज अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही। जे मराठा आरक्षण मिळालंय यामध्ये काही अशी चर्चा आहे की या आरक्षणामध्ये फसवगिरी झाल्याची चिन्ह दिसते। जरांगे पाटला बरोबर विशेष तज्ज्ञांची एक टीम या ठिकाणी होती आणि एवढं करून जर समजा मराठा आरक्षणाबद्दल जर कोणी फसवेगिरी केली असली तर निश्चित 2024च्या इलेक्शन नंतर मराठा सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। हे धोकाधडी करणारे सरकारने ध्यानात घ्यावा। एकही पाल जरी पुढे चुकली की मराठ्याबरोबर घात होतोय तर या पुढचं सरकार हे मराठ्याचं सरकार असेल हे आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगतोय।